नर्मदा स्कूलच्या वतीने श्री छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या संपूर्ण सोहळ्याबाबत शिवचरित्र पारायण सप्ताह समितीचे संस्थापक प्राध्यापक चंद्रकांत पराग यांनी औरंगाबाद UCN TV न्यूजच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी। औरंगाबाद UCN TV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। उद्या पूर्ण भारतभर शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे। 3 दिवसासाठी छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौक शिवाजी महाराजच्या पुतळ्यासमोर कार्यक्रम घेण्यात येत आहे। त्या कार्यक्रमानिमित्त आपण त्यांचे संयोजक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया। सर, आज आपला 3 दिवसीय कार्यक्रम आहे, 7 दिवसीय कार्यक्रम आहे, काय म्हणायचं? सरजी, UCNचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, कारण आपण हा छत्रपती शिवचरित्राचा कार्यक्रम म्हणजे शिवजयंतीच्या निमित्तानं आपण घेत असतो। छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती वाजून गाजून डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आपण डोक्यात घेऊन वाजून जर साजरी केली तर काय होईल, आणि त्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांना यामध्ये घेतलं जाईल। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते रयतेचं राज्य होतं, ज्यांचे हिंदू मुस्लिम शीख ईसाई स्वराज्य के शूर शिपाई या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अशा प्रकारचं धर्मीय राजकारण केलं नाही किंवा धर्मीय राज्य केलं नाही। सर्व धर्माच्या लोकांना गुण्यागोविंदीने घेऊन त्यांनी राज्य निर्माण केलं। आणि म्हणूनच आपल्याला आजची परिस्थिती जर आपण पाहिली या भारतातली, या महाराष्ट्रातली, तरी संपूर्णपणे भ्रष्टाचार, आतंकवाद, व्याभिचार आणि मोबाईल जीवन अशा प्रकारचा वाढलेला आहे की त्यापासून विद्यार्थी बाजूला गेलेला आहे। म्हणून यांना जर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना एकत्रित जर आणायचं असेल, सर्वांना समाजाला एकत्रित आणायचं असेल, तरी आपल्याला एक आणि एकच विचार घ्यावा लागेल, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा। छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचा जनक म्हणतात, काय म्हणतात? आरमाराचा जनक नाही, शिवाजी महाराजांना शेतीचं सुद्धा जनक म्हणतो आपण, त्याला मोडली, शेती मोडली त्यांनी। सर्वात पहिल्यांदा जर पगारी नोकरदार जर कोणी निर्माण केले असेल ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केले। सर्वात पहिल्यांदा न्याय व्यवस्था जर गतिशील कोणी केली असेल आणि कृतीशील कोणी केली असेल, आजच न्याय द्यायचा, आजच शिक्षा फरमावायची आणि लगेच त्याचं कृतीत रूपांतर करायचं, अशा प्रकारचा राजा जर असला तर कोणत्याही प्रकारचं संरक्षण द्यायची गरज पडणार नाही। सर्वसामान्य माणसाला तो कायमस्वरूपी सुखी राहील, आनंदी राहील, हाच प्रकार आहे। म्हणूनच त्यांनी या ठिकाणी ज्याची जमिनीवर सत्ता असते त्याची पाण्यावर सुद्धा सत्ता असली पाहिजे आणि त्याची हवेत सुद्धा सत्ता असली पाहिजे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा 1664 साली पहिल्यांदा मुंबईला चौल ठिकाणी या ठिकाणी आरमाराची उभारणी केली आणि दर्या सारंगला त्या ठिकाणी त्याचा सरदार नेमलं आणि त्याचा प्रमुख नेमलं। महिलांना सन्मान देणारा व सर्व धर्मीय राजा म्हणून त्यांची ख्याती होती, यार काय म्हणतात? बिलकुल, पहिल्यांदा कोणत्याही समाजाची महिला असो, कोणत्याही प्रकारची महिला असो, तिला सन्मानाची वागणूक देणारा, तिचं संरक्षण करणारा, तिचं चारित्र्य आणि तिचा शील जपणारा जर माणूस कोण असेल, राजा कोण असेल या भूमीवर, तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज असेल। मग तो आपता असो, स्वकीय असो, बाहेरचा असो, कोणी असो, कोणत्याही माणसाने जर बदफैली केली स्त्रियावर अन्याय अत्याचार करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला चौरंग्याची शिक्षा देण्याचं काम सर्वात पहिल्यांदा जर कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। उद्या पूर्ण देशभर शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे, काय संदेश देणार तुम्ही? मला असं म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आपण संपूर्णपणे देशभर नाही जगभर साजरी करतो, पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी वाजून गाजून साजरी केली, वाजवा, ढोल वाजवा, नगारे वाजवा
पण छत्रपती शिवाजी महाराजांची एक तरी ओळ आपण वाचली पाहिजे आणि त्यांच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. तर हे समाज, हे राज्य, हा देश, हे जग खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने चालेल. स्वराज्य निर्माण होईल. पुन्हा एकदा हे स्वराज्य, आपलं राज्य, आपलं स्वराज्य हे निर्माण होईल. धन्यवाद. साहेब आपलं नाव? मी प्राध्यापक चंद्रकांत भराट, या छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह समितीचा मी संस्थापक आहे, मुख्य प्रवर्तक आहे. आणि गेल्या 9 वर्षापूर्वी 2018ला ही समिती आपण स्थापन केलेली आहे. आणि ही समिती स्थापन करून आपण आजपर्यंत याच्यामध्ये 50,000च्या पुढे आकडा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र वाचायला आलेले विद्यार्थी.